चवीला उत्तम आणि बनवायला सोपी अशी आज साबुदाणा खिचडी आपण बनवणार आहोत. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मिल्स अँड मेमरीज. तर चला तर मग साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते. खूप अशी सिंपल रेसिपी आहे. तर चला पटकन आपण पाहू. मी बटाटा कट करून घेतलेला आहे आणि 5-6 हिरव्या मिरच्या लागणार आहेत आपल्याला. हा कट करून घेतलेला बटाटा आता आपल्याला 10 मिनटं पाण्यात ठेवायचं आहे, कारण त्याचा स्टार्च निघून जाण्यासाठी आपल्याला तो बटाटा पाण्यामध्ये ठेवायचा आहे. तर मी हा सर्व बटाटा पाण्यामध्ये ठेवते आणि तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर लगेच चेंज झालेला आहे, कारण त्याचा स्टार्च बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जात आहे. आता आपण ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना, त्या छान चॉप करून घेणार आहे. तर मी हिरव्या मिरच्या चॉप करण्यासाठी चॉपरचा यूज करणार आहे. आणि चॉप केल्यामुळं हिरव्या मिरच्या काय होतात, चॉपरचा यूज करून चॉप केल्यामुळं की खिचडी अशी खूप तिखट आणि छान झणझणीत बनते. त्यामुळे मी चॉपरचा यूज केलेला आहे. तर हिरव्या मिरच्या छान चॉप करून घेतलेल्या आहेत. आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करू. तर एक कढई घ्यायची. कढईमध्ये एक चमचा तूप ॲड करायचं आहे आपल्याला. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चॉप करून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे आपल्याला. हिरवी मिरची आपल्याला छान परतून घ्यायची. हिरवी मिरची छान परतली की त्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेला बटाटा ॲड करायचे. बटाटा पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि बटाटा आपल्याला पूर्ण तेलामध्ये शिजवून पण घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे मी बटाटा कट करताना सुद्धा बारीक स्लाईसमध्ये कट केलेला आहे, बारीक कट केलेला आहे बटाटा. तर आपल्याला बटाटा छान परतून घ्यायचा आणि त्याच्यावरती ताट ठेवायचं आहे आपल्याला कढईवरती आणि छान वाफेवरती बटाटा शिजू द्यायचं आहे. आणि थोडंसं मीठ टाका, म्हणजे मिठामुळे पटकन बटाटा शिजला जातो. तर मी मीठ ॲड केलेलं आहे, पाहू शकता. आणि बटाटा पुन्हा मी छान मिक्स करून घेते मिठाबरोबर आणि पुन्हा ताट ठेवून ह्याला 5 मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्याला. 5 मिनटात बटाटा शिजून तयार होतो, कारण बटाटा आपण कट करताना एकदम बारीक कट केलेला आहे. पुन्हा मी ताट काढलेलं आहे आणि बटाटा आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत रात्रभर भिजवून घेतलेले शाबू. रात्रभर भिजवा किंवा कमीत कमी 4 ते 5 तास शाबू आपल्याला भिजवत घालायचे. शाबू 2 पाण्याने छान धुवून घ्यायचे आणि थोडंसं किंचित शाबूच्या वरती पाणी आपल्याला ठेवायचं आहे. 1 mm एवढं पाणी ठेवायचं आहे आपल्याला शाबूच्या वरती आणि रात्रभर भिजू द्यायचं आहे शाबू, किंवा कमीत कमी 4 ते 5 तास आपल्याला शाबू छान भिजू द्यायचं आहे. छान शाबू भिजलेला तो ॲड करायचा आणि छान बटाट्याबरोबर शाबू मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. तर मी शेंगदाण्याचं कूट पण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. छान शाबू आपल्याला परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट थोडं कमी होतं म्हणून मी अजून शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आहे याच्यामध्ये. आता शाबू आपण छान परतून घेऊ आणि आता शाबू थोडासा परतला की ह्याच्यावरती चवीपुरतं मीठ ॲड करू आपण ह्याच्यामध्ये. अगोदर बटाट्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे ह्याच्या आत्ता घालताना मीठ थोडं कमीच घाला आणि बेतानं घाला. कमी पडलं तर आपण वरून घेऊ शकतो. तर छान आता शाबू परतून घेऊया आणि त्याच्यावरती ताट ठेवून एक वाफ येऊ द्यायची त्याला. पुन्हा छान ताट काढायचं आणि शाबू पुन्हा एकदा छान परतून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती ताट ठेवून आपल्याला छान 5 ते 10 मिनटं शाबूला वाफ येऊ द्यायचे. तर मी अजून एकदा ताट ठेवते याच्यावरती झाकून. वाफेवर आपल्याला हा शाबू शिजवायचा असतो आणि मी ताट ठेवून शाबू वाफवून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मी छान याला परतून घेते शाबूला. पाहू शकता ऑलमोस्ट आपला शाबू तयार झालेला आहे. अजून थोडा वेळ मी याला परतणार आहे आणि नंतर मी सर्विंग बाउलमध्ये तो काढून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आणि एकदम सुटसुटीत छान अशी मोकळी खिचडी बनलेली आहे. आणि ही खिचडी दह्याबरोबर खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. मी अशीच नवीन रेसिपी घेऊन तुमच्याबरोबर नंतर भेटते.